तारापूर MIDC मधील औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा आता केवळ तक्रारींचा राहिला नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय बनला आहे। बोईसरचे सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी तारापूर MIDC येथील विराज प्रोफाइल कंपनी G3 व G4 प्लॉट आणि मनन कॉटसिन कंपनी यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDC प्रशासनाने महिने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। म्हणून 9 जानेवारीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भांगडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली। या बैठकीत आंदोलनकर्ते अमोल गर्जे, MPCP अधिकारी, MIDC आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत स्पष्ट सांगण्यात आले आहे की विराज प्रोफाइल कंपनीकडून घातक वायू व दुर्गंधी, तर मनन कॉटसिन कंपनीकडून रसायनयुक्त सांडपाणी नाल्यातून ओव्हरफ्लो होऊन थेट रस्त्यावर सोडले जात आहे, ज्यामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध व आजारी नागरिक आजारांच्या विळख्यात सापडले आहेत। या गंभीर तक्रारींवर अप्पर जिल्हाधिकारी यांनी MPCB ला तत्काळ तपासणी, लेखी नोटीस आणि नियमभंग आढळल्यास कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले। त्यानंतर MPCB ने अमोल गर्जे यांना पत्र पाठवून आंदोलन मागे घ्या आणि आम्ही प्रदूषण थांबवू अशी हमी दिली। पण आतापर्यंत मोठा आणि धक्कादायक मुद्दा असा आहे की 11 जानेवारीला न्यूज पोलीस रिपोर्टरकडे असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मनन कॉटसिन कंपनीच्या चेंबर मधून रसायनयुक्त सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन थेट रस्त्यावर वाहताना स्पष्टपणे दिसत आहे। म्हणजे प्रश्न हा आहे, 8 जानेवारीला बैठक झाली, 9 जानेवारीला आंदोलन थांबवण्याची विनंती झाली, प्रदूषण थांबवण्याचे आश्वासन दिले गेले, मग 11 जानेवारीला हे प्रदूषित पाणी रस्त्यावर कसे काय वाहत होते? हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अपयश नाही का? की मग जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फक्त नावापुरती होती? अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भांगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ही केवळ कागदावरची कारवाई होती का? जर बैठक झाली होती, आदेश दिले गेले होते, तर तपासणी कुठे आहे, नोटीस कुठे आहे आणि कारवाई कुठे आहे? किंवा मग उद्योगांना मोकळे सोडले गेले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालूच आहे? तारापूर MIDC मध्ये उद्योगांचे प्रदूषण चालू आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा निष्क्रिय दिसत आहेत। आज पालघर जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न आहे, प्रशासन उद्योगधंद्यांसोबत उभे आहे की नागरिकांसोबत? ही बघा, मनन कॉटसिन कंपनीच्या बॅक साइडचा हा व्हिडिओ आहे। बघताय पूर्णपणे घातक रसायन हे चेंबर ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी आलेला आहे। याच्यात तुम्ही बघताय साहेब, पूर्णपणे याच्यात कॉटन पण आहे। या घातक रसायनामध्ये आम्ही चालत आहोत। बघा, हे पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेलं आहे। हे बघा, हे ते चेंबर आहे पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेलं। बघताय तारापूर MIDCच्या मुख्य रस्त्यावरती हे पूर्ण जात आहे। आताच 2 दिवसाआधी ह्या कंपनी विरोधामध्ये आंदोलन होतं। पालघरच्या RDCनी मीटिंग घेतली होती आणि या कंपनीवरती कारवाई करूया असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि MPCBने पण आम्हाला पत्र काढलेलं। बघताय तुम्ही पूर्णपणे घातक रसायन। आता हे रसायन येते कुठून हे तुम्हाला मी दाखवतो। ते ओव्हरफ्लो झालेलं चेंबर, या ठिकाणी हे बघा, ह्याच्यामध्ये हजारो लिटर केमिकल हे सोडलं जाते। हे बघताय तुम्ही, बघा, आणि हे ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून या ठिकाणी हे वाढीव बांधकाम केलेलं आहे। ही आहे मशीन आणि हा नव्याने लावलेला ह्या कंपनीने कॅमेरा। बघा, हे एवढ्या मात्रामध्ये अक्षरशः मोटर लावून या ठिकाणी केमिकल टाकलं जाते, त्याचे पडसाद या ठिकाणी उमटताना
दिसलेले आहेत. पूर्णपणे ह्या चेंबरमधून ह्या चेंबरची हाईट वाढवल्यामुळे हे ओव्हरफ्लो होत नाही आणि या ठिकाणी चेंबर खाली आहे त्याच्यामुळे पूर्णपणे हा परिसरामध्ये तुम्ही बघताय घातक रसायन हे तारापूर MIDCच्या मुख्य रस्त्यावरती जात आहे. या कंपनीवरती कधी प्रशासन कारवाई करणार ते देव जाणे. धन्यवाद. संयंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत असल्याने आढळून आल्यात. आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदन उद्योगास योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्या मार्गदर्शनाचा रवाना. सर, तुम्ही 29/5/2025 ला उत्तर काढलेलं बरोबर आहे. त्याची प्रत आणि तुम्ही कारवाई त्यांच्यावरती केली असेल विराजवरती. मग सर आज सर नवीन वर्ष आणि सर आज बहुतांश सर 8 महिने झाले बरोबर सर. 8 महिने झाले सर. सगळे यंत्रणा सर जर ओके आहेत आणि तुम्ही त्यांना आदेश दिला की टिपटॉप मध्ये करा बरोबर आहे. तर सर मग आजची लेटेस्ट परिस्थिती अशी काय विराजची? ते त्यांनी बसवलं नव्हतं. तेच सांगितलं ना. याच्यानंतर हा ह्याच्यानंतर तुम्ही बसवलं. हा हे सांगितल्याच्यानंतर बसवलं. वेळ हा. लागतो कारण त्याचं डिझाईन आहे एवढं मोठं सिस्टम बसवायचं. सर ते फेल्युअर नाही व्हायला पाहिजे. त्याला वेळ यांना लागतो. अधिकार आहे. यांना सर त्यांना क्लोजर काढायचे अधिकार आहेत बरोबर आहे. तुम्ही सर बाकीच्या कंपन्यांना क्लोजर काढताय बरोबर आहे. काढताय की नाही क्लोजर? एक छोट्या पॉईंटवरून क्लॉथ वेरीवरती तुम्ही क्लोजर काढलं. नाही, इथं ऑफिसचं काय काम आहे की इथं ऑब्झर्वेशन करून हेड ऑफिसला कळवलं हा. की अशा अशा condition आणि आहे. त्यांच्याकडून order घ्यायची. त्याच्याकडून मग ते यांचे अधिकारी काय बोलतात सर? यांचे जे वसावे नावाचे सर अधिकारी आहेत ना, वसावे साहेब काय बोलतात? मी प्रपोजल पाठवलंय. आणि आरो काय बोलतात? मी खाली प्रपोजल पाठवलंय बरोबर आहे. पण सर मुळात 7 पत्र सर मी दिलेले आहेत. मला कुठल्याच पत्रावरती सर यांनी कधी उत्तर दिलं नाही. आणि हे बोलतात एक पत्र काढलंय. ते पत्र पण माझ्याकडे आलेलं नाही. आतापर्यंत कसं आहे, हे पत्र मला द्या याची एक कॉपी. आम्ही पण तुमची निवेदन आहेत ना, तुमची निवेदन तुम्ही पाठवलंय ना, सर? नाही नाही, वेळोवेळी त्यांना पण- पाठवली, परंतु त्याच्यातून समाधान झालं नाही. फॉलोअप सर नाही. योग्य ती कारवाई झाली नाही म्हणून वारंवार ते निवेदन देत आहेत. आता त्यांनी पायी मुंबईला जाण्याचं त्यांचं मी सर उद्या 100% सर जाणारच आहे. मला जे अपेक्षित उत्तर आहे सर ह्या मीटिंग मध्ये मला अपेक्षित उत्तर नाही. तुम्हाला किती वेळ पाहिजे ते तुम्ही सांगावं. ठीक आहे. तुम्हाला किती वेळ पाहिजे MPCB ला तो तुम्ही मला सांगावं. मला आजच्याच पत्र द्यावं. इंडस्ट्रीकडून टाइम बाउंड घेऊया. किती दिवसात ते कंट्रोल कोणाकडून? इंडस्ट्रीकडून. इंडस्ट्रीकडून कशाला सर? इंडस्ट्रीला विचारायची काय गरज आहे? इंडस्ट्री करणारच नाही. समजा त्याने नाही केलं तर मग आपण गप्प बसणार का? नाही, मग तुमच्या तिथं नियमाप्रमाणे सूचना दिल्या पाहिजे. म्हणजे हे बघा, मी काय म्हणतोय, मला माहित नाही तुमचा नियम काय आहे आणि काय आहे. मला फक्त जनरल माहित आहे की तक्रारीमध्ये नमूद केलेली वस्तुस्थिती आहे ती तुम्ही तपासावी. तुम्ही तपासली, तुम्ही म्हणले की साहेब ही तक्रार आहे ती चुकीची आहे, रायटिंग मध्ये द्या त्यांना. हा. इतकं सिंपल आहे. Yes. जर ते नसेल, परमिशिबल लिमिट मध्ये नसेल, तर त्यांना पण एखादी नोटीस द्या. ते पण काय पाकिस्तानातून नाहीत आलेले. त्यांना पण संधी द्या. कायद्यामध्ये असेल बरोबर, हो, हो. त्यांनी सुधारणा करावी. आणि- त्याच्यानंतर तपासणी करा आणि मग सांगा की यस आता त्यांनी जे बसवलेलं आहे हा. ते ओके आहे. बस. आणि त्या पद्धतीने मॉनिटरिंग केलं पाहिजे. बरोबर. हे वन टाइम नाही. हे वन टाइम नाही. ज्यांच्या बाबतीत तुम्ही रेग्युलर तर तुमच्या तपासण्या करत असाल, पण ज्या ज्या ठिकाणी तक्रारी येत आहेत ना, तर त्या तक्रारी आपण रिझॉल्व्ह केल्या पाहिजे आणि त्याचं ठेवलं पाहिजे. अर्जदाराला सांगितलं पाहिजे तुम्ही हे करून की बाबा यस आम्ही ही कारवाई केलेली आहे. सिग्नल सिस्टीम आता जे बसवली त्यांनी हा. व्यवस्थित चालतंय नाही चालतात ते मॉनिटर केली पाहिजे. मॉनिटर केली पाहिजे. दुसरा तो मनन कॉटसिन जी आहे ते कशाची कंपनी माहित नाही. टेक्स्टाईल कंपनी आहे सर. हा. त्याचं सर पत्र तुमच्या हातात जाईल. सर तुम्ही आणलंय ते पत्र तुम्हाला दिलेलं? हा पट्टेबहादूर सर, पहिली गोष्ट तर त्या विराटच्या विषयामध्ये आता आपण विराटचा विषय हे करतोय, दुसरा विषय घेतो म्हणून सर विराटच्या पत्रामध्ये आता तुम्ही बाहेर जाऊन हवं तर वसावे साहेबांशी बोला किंवा आरोनशी बोला. जर आरो फ्री असतील तर मला तुम्ही आज पत्र देताय विराट संदर्भातलं. तुम्हाला किती दिवस पाहिजे सर? यांना किती दिवस द्यायचे? नाही, सांगा ना तुम्ही. तुम्हाला किती दिवस कंपनीने पाहिजे? सांगावं किती दिवस लागतील ते आणि त्या पद्धतीने तुम्ही हा. त्यांना सर. टाइम लिमिट द्या की बाबा एवढ्या दिवसामध्ये ते उपाययोजना यांना करतील. विचारा. अगोदर तुम्ही सर आता मी सांगतोय आमच्या सगळ्या सिस्टम चालू आहेत. हा. आमच्या तिन्ही प्लॅनच्या तिन्ही सिस्टम सगळ्या चालू आहेत. ओके ना, दोन्ही मग तर आमचं सुरळीत चालू आहेत. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही या बघा, चेक हा. करा. जर तुमच्या मग धूर निघतो कसा बाहेर? ऐका ना, मला बोलू द्या ना. बोला तुम्ही बोला. मला बोलू द्या हा, ना. बोला तुम्ही. जर प्रिमिसेबल लिमिटच्या बाहेर असेल लिमिटमध्ये सर, सर. जर प्रिमिसेबल लिमिटच्या बाहेर असेल तर तुम्ही आम्हाला सूचना द्या की काय करायचं काय नाही हा. करायचं. तसं करा ना. मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही पहिली व्हिजिट करा. व्हिजिट करा आणि व्हिजिट करून आल्यानंतर त्यांना एखादी हे द्या. जर ओके असेल तर येस म्हणा, नसेल ओके तर त्यांना सांगा की तुम्ही हे 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये ही सगळी नीट करा आणि 1 महिन्यानंतर परत मॉनिटर करा. आणि तसं अर्जदाराला कळवा की आम्ही ह्या तारखेला व्हिजिट केलेली आहे, व्हिजिटमध्ये असं आढळलेलं आहे, काही अनियमितता होत्या तर त्या त्यांना सुधारणा करण्याबाबतची नोटीस दिलेली आहे. त्याची मुदत काय 30 तारखेला 31ला संपणार आहे. त्यानंतर आम्ही इन्स्पेक्शन करून आपल्याला कळवण्याची दक्षता घेतली आहे. संपला ना विषय. मला काय म्हणायचं आहे, आम्हीच कशाला सांगायला पाहिजे.
का तक्रार अर्ज आहे त्याने तुम्हालाच ऍड्रेस केलेला आहे ते प्रोसेसमध्येच आहे सर हा. त्यांनी सिस्टीम बसवली आणि हा एकमेव अर्ज तर मी सांगत नाही असे आणखी काय अर्ज येऊ शकतील तुमच्याकडे दुसरे पण तर दुसऱ्या त्याला तेच मेकॅनिझम असलं पाहिजे की बाबा तक्रार आली ना तर ही त्याची व्हॅलिडिटी तपासायची येस आहे का नो आहे. येस असेल तर कंपनीला सुधारणा करायला संधी दिली पाहिजे. नो असेल तर अर्जदाराला कळवलं पाहिजे की बाबा तुमच्या अर्जाप्रमाणे आम्ही चौकशी केली आम्ही या तारखेला चौकशी केली यासाठी लिमिटमध्ये आहे. डॉक्टर आता आज तुम्ही मला काय उत्तर देतील या विराज संदर्भात आता ते मला सांगा. म्हणजे उत्तर काय देतील असं म्हणजे अपेक्षित असलेलं उत्तर सांगा. कारण बघा मी तुम्हाला सांगू 99% माझ्या आंदोलनाची तयारी झालेली आहे बरोबर आहे. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हा प्रशासनाच्या मी या ठिकाणी बैठकीला आलेलो आहे बरोबर आहे. तर माझं जर मनाचं जर समाधान होते बघा कारण माझ्या बोईसर आणि सरावडी परिसरामध्ये असंख्य युवा मुलं जे आहेत उद्या माझ्यासोबत आंदोलनात सामील होणार आहेत. आता मला पोलीस प्रशासनाचा मेसेज होता की काय झालं आंदोलनाचं. मी बोललो सरांजवळ आहे मीटिंग सुरू आहे त्याच्यानंतर तुम्हाला कळवतो बरोबर आहे. लोकांना कारवाई ही अपेक्षित आहे सरावडीच्या लोकांना आसपासच्या परिसरातल्या लोकांना कारण पूर्ण सर जो दूर आहे ना सर बाजूलाच लोक असते असंख्य सर लोक राहतात. असं नाही की सर हे पण सर यांची पण कॉलनी आहे सर आजूबाजूला सर सर्वीकडे तो दूर जातो बरोबर पूर्ण सर जिल्ह्यात पसरतो. किती दिवसाची नोटीस द्यायचं त्यांना मला सांगा म्हणजे व्हिजिटला गेल्या समजा. सिस्टीम जी बसवली ती हा. आम्ही बघू हा. कशी काम करते काय नाही. आणि जर समजा काही आणि सर ज्या प्लॅन मध्ये ती सिस्टमच नाहीये त्या प्लॅनचं काय 15 दिवसाची किती दिवसाची असेल एखाद्याचं पोर्शन लिमिटच्या बाहेर असेल तर त्याला किती दिवसाची नोटीस देता तुम्ही उपाय न सांगून किती दिवसात पूर्ण करा. नोटीस तर लगेच देतो आम्ही हा. की, किती दिवसात पूर्ण करा म्हणजे आता त्याच्यात लवकर तसंच दिवस वगैरे देत नाही लवकरात लवकरात लवकरला लिमिट राहायचं नाही ना. ते नाही हा? नाही. त्यातून त्यांना केलं पाहिजे. त्यांना दिवस देता येईल. कसं असतं किती? सर, या system 15 दिवस लागतील त्यांना सेटल व्हायला तर नाही 15 दिवस नाही- लागतील. नाही केलं तर 15 दिवसाच्या ऐवजी महिना म्हणा आपण काहीतरी कॅपिंग केलं पाहिजे ना. लवकरात लवकर म्हणलं तर मग 30 ते- दिवसाचा पिरियड असतो नोटीस समजा दिली तर 30 मॅन्डेटरी पिरियड जो असेल ना कायद्यामधला तो त्याच्यात- तुमच्या माझ्या म्हणण्यावरून नाही तर पहिल्यांदा- मॅन्डेटरी पिरियड जो असेल तर तो पिरियड दिला पाहिजे. पहिल्यांदा शोकॉल देतो आम्ही हा. त्याच्यानंतर इंटरिम डायरेक्शन देतो त्याच्यानंतर इंटरिम डायरेक्शन त्याच्यानंतर मग तुझं अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.